श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात? तर ना मी तुम्हाला माझ्या घराचा म्हणजे छोटासा होम टूर देणार आहे. आमच्या साईडला 2-3 पण घरं आहेत. वरती दुसऱ्या मजल्यावर राहतो आम्ही. तर ही आमची बदली रूम आहे. स्टार्टिंगला घरात आल्या आल्या अगोदर तुम्हाला दिसेल म्हणजे इन्व्हर्टर. इथे लाईट सारखी जात असल्यामुळे तर इन्व्हर्टर कंपल्सरी लागतोच. लहान मुलं असल्यामुळे तर लागतोच ना. आणि बरोबर त्याच्या समोरच बेड दिसेल तुम्हाला, जो की आम्ही डबल बेड होता, सिंगल केला परत. कारण खूपच खाली धूळ बसत होती, पुसता पण येत नव्हतं, काय नव्हतं. मग मागच्या रूममध्ये एक आणि पुढच्या रूममध्ये एक असं ठेवलं होतं आम्ही बेड. तर दुसऱ्या रूममध्ये पण तसंच आहे. दुसऱ्या रूममध्ये आम्ही देवघर ठेवलेला आहे आणि सिंगल बेड ठेवलेला आहे आणि कपडे वगैरे ठेवलेले आहेत, बॅगा वगैरे खाली आहेत बेडच्या. घराला लागणारं सगळं साहित्य एका पिशवीत भरून साईडलाच ठेवलेलं आहे. आणि वरती पण थोडंफार एका कुटुंबाचं सामान आहे, ते वरती त्यांनी आमच्याजवळ देऊन गेले, जे की ती सुट्टीला आल्यावर परत घेऊन जातील. माझी बोबडी चोळायला लागली बघा बोलता बोलता, काहीच कळणार मला. इथं मुलगी झोपली आहे माझी, उलटं होतात म्हणून मी तिला तसंच झोपवते. आणि इथे बघा आरसा वगैरे अडकवलेला आहे. अशी आहे मधली रूम माझी. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? मी व्हिडिओ टाकलेले आवडतात का? कसे असतात माझे व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं थोडंफार लागणारं साहित्य आणि मधल्या ह्याच्यात कपडे आहेत रोज वापरायची. आणि इथे सगळे कडधान्य वगैरे मसाले वगैरे भरून ठेवलेले, थोडी भांडी आहेत माझी, असं आहे. आणि डबे वगैरे आहेत खाली, तांदूळ वगैरे भरून ठेवलेलं. आणि इथं आहे किचन. तर किचनवरती तुम्हाला चपात्या दिसत असतील, त्या 2 दिवसाच्या आहेत, मला ठेवायच्या आहेत. आता द्यायच्यात, बघू कधी त्या गाय वगैरे तेव्हाच द्यायच्या. बघू शकताय तुम्ही. इथे खाली कांदे वगैरे सगळा भाजीपाला ठेवलेला आहे, कांदा, लसूण, बटाटा, टमॅटो. इकडे बघू शकताय तुम्ही. हे असे. आणि इकडच्या साईडला ना बाथरूम आहे. आणि वरती पण थोडंफार काहीतरी सामान ठेवलेलं आहे मी, अंडे वगैरे, जेणेकरून हात लागणार नाही. हात लागला की फुटणार पण नाहीत, लहान मुलं असल्यामुळे. बघू शकताय तुम्ही. कसं वाटलं तुम्हाला माझं घर? कमेंट करून नक्की सांगा. भाड्यानंच राहतो आहे आम्ही. आम्हाला क्वार्टर्स भेटल्या नाहीत अजून. इथं भेटत नाहीत क्वार्टर्स, बाहेरच राहावं लागतं. आणि इकडे तुळस वगैरे ठेवलेली आहे मी गॅलरीमध्ये.